नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 442वा. या भागामध्ये आपण 24 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. पहिला प्रश्न आहे, भारतीय संस्था इस्रोने कोणत्या वर्षापर्यंत स्पेस स्टेशन बनवण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? तर भारताची अंतराळ संस्था इस्रोने बघा 2035 पर्यंत, केव्हापर्यंत तर 2035 पर्यंत स्पेस स्टेशन बनवण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. अंतराळ स्थानकामध्ये जाणारे पहिले भारतीय कोण? शुभांशु शुक्ला हे बघा अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय आहेत. आणि अंतराळात जाणारे किती आहेत? तर दुसरे भारतीय. दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. अंतराळ स्थानकात जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे. हे झालं ऑप्शन म्हणून. प्रश्नाकडे येऊया. इस्रोने 2035 पर्यंत स्पेस स्टेशन किंवा अंतराळ स्थानक बनवण्याचे लक्ष्य हे ठेवलेले आहे. केव्हापर्यंत? तर 2035 पर्यंत. कोणी ठेवलेलं आहे? इस्रोने ठेवलेलं आहे. भारतीय अंतराळ संस्था आहे बघा इस्रो, जिने 2035 पर्यंत स्पेस स्टेशन बनवण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. स्थापना याची कमेंट करून सांगायची. इस्रोची स्थापना कमेंट करून सांगायची आहे. व्ही नारायणन हे बघा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत. याचा पहिला टप्पा जर आपण पाहिला तर 2028 पर्यंत पहिला टप्पा हा सुरू होणार असून अंतराळ स्थानकाचे पहिले मॉड्यूल BAS-01 हे लॉन्च करण्याचे लक्ष्य हे ठेवण्यात आलेले आहे आणि ते 2035 पर्यंत पूर्ण होणार आहे. 5ही मॉड्यूल स्थापित झाल्यानंतर हे स्थानक पूर्णपणे कार्यरत होणार आहे. किती? तर 5ही मॉड्यूल स्थापित झाल्यानंतर हे स्थानक पूर्णपणे कार्यरत होणार आहे. ते सुमारे 400 ते 500 किलोमीटर उंचीवर पृथ्वीच्या कमी कक्षेत तैनात केले जाणार आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, नोट डाऊन करायचा आहे. सुमारे 400 ते 500 किलोमीटर उंचीवर पृथ्वीच्या कमी कक्षेत तैनात हे केले जाणार आहे. सुरुवातीला 3 ते 4 अंतराळवीरांना सामावून घेण्यास आणि वैज्ञानिक प्रयोग करण्यास हे सक्षम असणार आहे. पुढील प्रश्न आहे दुसरा. महाराष्ट्र राज्यातील पहिले पॉक्सो न्यायालय हे कोठे स्थापन केले जात आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. विचारलेला आहे अगोदर देखील, येणाऱ्या भरतीत देखील विचारला जाऊ शकतो. तर महाराष्ट्रातील पहिलं पॉक्सो न्यायालय हे पर्याय पुणे या ठिकाणी स्थापन केले जाते. त्याचं काम सध्या सुरू आहे आणि महाराष्ट्रातील पहिलं असणारे पॉक्सो न्यायालय हे पुणे या ठिकाणी उभारले जात आहे. आता यामागचा उद्देश काय आहे? तर बाललैंगिक अत्याचार, बलात्कार आणि विनयभंगाचे खटले हे जलद गतीने निकाली काढण्यासाठी बघा हे पॉक्सो न्यायालय आपल्या महाराष्ट्रातील पहिलं पुणे या ठिकाणी स्थापन केले जात आहे. जर पॉक्सो कायदा आपण पाहिला तर पॉक्सो कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे? तर बघा 2012चा आहे. 2012 मध्ये पॉक्सो कायदा हा आणण्यात आला होता. कशासाठी? तर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी. कशासाठी? बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी 2012 मध्ये पॉक्सो कायदा हा आणण्यात आला होता. पॉक्सो कायदा विचारला जातो 2012, लक्षात ठेवायचा आहे. पुढील प्रश्न आहे तिसरा. राष्ट्रीय मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वर्षातील जे काही महत्त्वाचे दिवस असतात बघा तर ते दिवस 1 ते 2 परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. आपण कोणतीही परीक्षा देत असाल तर त्यामध्ये 1 ते 2 मार्कासाठी महत्त्वाचे दिवस हे विचारले जातात. त्यासाठी सर्व महत्त्वाचे दिवस हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. त्यातलाच एक राष्ट्रीय मतदार दिवस. तर राष्ट्रीय मतदार दिवस हा दरवर्षी आपण बघा 25 जानेवारीला साजरा केला जातो. केव्हा? तर 25 जानेवारीला. आता कशासाठी? तर बघा निवडणूक आयोग, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1950ला झाली होती. केव्हा? 25 जानेवारी 1950ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती आणि या भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेच्या स्मरणार्थ आता 25 जानेवारीला झाली होती, म्हणून या 25 जानेवारी या भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं आहे. केव्हा झाली होती भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना? तर 25 जानेवारी 1950 साली.
पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन होते बघा, सुकुमार सेन. सध्या कोण आहेत? ज्ञानेश कुमार हे सध्या आहेत. यावर्षी आपण कितवा मतदार दिवस साजरा करत आहोत? तर 16वा. लक्षात ठेवायचं आहे, 16वा मतदार दिवस हा 2026 मध्ये आपण साजरा करत आहोत. याची सुरुवात केव्हा झाली होती राष्ट्रीय मतदार दिवसाची? तर 2011 साली. कोणी केली होती? तर त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती होते प्रतिभासिंह पाटील. कोण? प्रतिभादेवी पाटील हे बघा त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती होते आणि याची सुरुवात त्यांनीच केली होती. लक्षात ठेवायचं आहे. यावर्षीची थीम काय आहे? माय इंडिया माय वोट. माय इंडिया माय वोट ही यावर्षीची थीम आहे राष्ट्रीय मतदार दिवसाची. पुढील प्रश्न आहे, स्ट्राइप टायगर हा जो काही बटरफ्लाय आहे बघा, तर हा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा राज्य फुलपाखरू बनलेला आहे? नुकतंच चंदीगड, कोणी? चंदीगडच्या स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफने बघा पट्टेदार वाघ किंवा स्ट्राइप टायगर हा जो काही बटरफ्लाय आहे बघा, तर हा बटरफ्लाय चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचा राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. घोषित कोणी केलेला आहे? तर चंदीगडच्या स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफने हा पट्टेदार वाघ फुलपाखरू जो राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. राज्य फुलपाखरू घोषित करणारे जर देशातील आपले पहिले राज्य विचारले तर महाराष्ट्र. महाराष्ट्राने बघा सर्वात प्रथम राज्य फुलपाखरू घोषित केले होते. कोणता आहे? तर ब्लू मॉर्मॉन. ब्लू मॉर्मॉन हा बघा महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू आहे आणि जेव्हा घोषित केलं होतं तर बघा तेव्हा महाराष्ट्र हा राज्य फुलपाखरू घोषित करणारा पहिला राज्य ठरला होता. पुढील प्रश्न आहे 5वा, राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेमध्ये म्हणजे 2025 जी काही राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा पार पडली बघा, तर या स्पर्धेमध्ये कोणती शाळा अव्वल ठरलेली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. पर्याय ड कोपरगाव अहिल्यानगर. अहिल्यानगर ज्याचं जुनं नाव काय आहे? तर अहमदनगर. लक्षात ठेवायचं आहे, अहमदनगरचं नामकरण झालेलं आहे अहिल्यानगर आणि या अहिल्यानगरमधील कोपरगाव या ठिकाणची जी काही शाळा आहे बघा, संजीवनी सैनिक स्कूल. काय? संजीवनी सैनिक स्कूल ही कोपरगाव या ठिकाणची शाळा आहे आणि ही राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2025-26 मध्ये अव्वल ठरलेली आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. देशातील पहिली AI अंगणवाडी कोणती? देशातील पहिली AI अंगणवाडी. उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून ही राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये कोपरगाव अहिल्यानगरची शाळा ही अव्वल ठरलेली आहे. पुढील प्रश्न आहे 6वा, बेंबळा नदी सिंचन प्रकल्पाला कोणत्या राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे? तर आपल्या महाराष्ट्र सरकारने बघा बेंबळा नदी सिंचन प्रकल्पाला नुकतंच मंजुरी दिलेली आहे. या प्रकल्पासाठी 4,775 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. किती? 4,775 कोटी एवढे रुपये बघा मंजूर करण्यात आलेले आहेत. हा जो काही बेंबळा नदी सिंचन प्रकल्प आहे तर तो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील हा प्रकल्प आहे बेंबळा नदी सिंचन प्रकल्प, ज्याला राज्य सरकारने नुकतंच मंजुरी दिलेली आहे. बजेट किती आहे? तर 4,775 कोटी रुपये. पुढील प्रश्न आहे 7वा, राम रसायन पुस्तकाचे प्रकाशन हे खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर राम रसायन या पुस्तकाचे प्रकाशन हे रामकथावाचक मोरारी बापू. लक्षात ठेवायचं आहे, मोरारी बापू हे रामकथावाचक आहेत बघा आणि यांच्या हस्ते राम रसायन हे जे काही पुस्तक आहे तर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. लक्षात ठेवायचं आहे, मोरारी बापू हो आपलं उत्तर असणार आहे. हे जे काही राम रसायन पुस्तक आहे तर ते कॉफी टेबल बुक आहे. काय? कॉफी टेबल बुक आहे जे रामकथेवर आधारित आहे. कशावर? तर रामकथेवर ते आधारित असून याचं प्रकाशन हे मोरारी बापू यांनी केलेलं आहे. प्रभू श्रीरामांच्या जीवनाचे तत्वज्ञान आणि रामचरितमानस याचा सखोल आणि विस्तृत विचार हा यामध्ये मांडण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे राष्ट्रीय पर्यटन दिवस. मगाशी आपण पाहिलं होतं राष्ट्रीय मतदार दिवस, आता आपण पाहत आहोत राष्ट्रीय पर्यटन दिवस. तर राष्ट्रीय पर्यटन दिवस हा दरवर्षी
25 जानेवारीला साजरा केला जातो. केव्हा? तर 25 जानेवारीला साजरा केला जातो राष्ट्रीय पर्यटन दिवस. यावर्षीची राष्ट्रीय पर्यटन दिवस हा जो काही यावर्षी साजरा करण्यात आला बघा, तर त्यावेळी एक महत्त्वाची माहितीही प्रकाशित करण्यात आली आहे. ती माहिती अशी की जर आपण पाहिलं तर सर्वाधिक देशांतर्गत पर्यटन हे कोणत्या राज्यात झालेले आहे? तर याचं उत्तर असणार बघा, उत्तर प्रदेश. देशामध्ये सर्वाधिक देशांतर्गत पर्यटन जर आपण पाहिलं तर ते उत्तर प्रदेश या राज्यामध्ये झालेलं आहे. म्हणजेच देशातील लोकांनी बघा सर्वाधिक भेट ही कोणत्या राज्याला दिलेली आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याला सर्वाधिक भेट दिली असून जर विचारलं विदेशी पर्यटकांनी सर्वाधिक भेट ही कोणत्या राज्याला दिलेली आहे? तर विदेशी पर्यटकांनी बघा सर्वाधिक भेट ही आपल्या महाराष्ट्र राज्याला दिलेली आहे. विदेशी पर्यटकांचं पहिलं जर राज्य आपण पाहिलं तर ते आपलं महाराष्ट्र आहे आणि देशांतर्गत पर्यटनामध्ये पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे, ही आकडेवारी नुकतंच राष्ट्रीय पर्यटन दिवसा निमित्त बघा जाहीर करण्यात आलेली आहे. ग्रामीण आणि समुदाय केंद्रित पर्यटन भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा आणि निसर्ग सौंदर्याचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय पर्यटन दिवस हा 25 जानेवारीला साजरा केला जातो. ही झाली माहितीसोबत करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन. पहिला प्रश्न आहे, भारतीय संस्था इस्रोने कोणत्या वर्षापर्यंत स्पेस स्टेशन बनवण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? तर 2035 पर्यंत स्पेस स्टेशन बनवण्याचे लक्ष्य हे आपल्या भारतीय अंतराळ संस्था इस्रोने ठेवलेले आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील पहिले पॉक्सो न्यायालय हे कोठे स्थापन केले जात आहे? तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिले पॉक्सो न्यायालय हे स्थापन केले जात आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस हा नुकताच साजरा करण्यात आला आहे. पुढील प्रश्न आहे, स्ट्राइप्ड टायगर बटरफ्लाय हा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचा राज्य फुलपाखरू बनला आहे? तर चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचा स्ट्राइप्ड टायगर बटरफ्लाय हा राज्य फुलपाखरू बनलेला आहे. राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2025-26 मध्ये कोणती शाळा ही अव्वल ठरलेली आहे? तर कोपरगाव अहिल्यानगर ही जी काही शाळा आहे तर ती राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2025-26 मध्ये अव्वल ठरलेली आहे. 6वा प्रश्न आहे, बेंबळा नदी सिंचन प्रकल्पाला कोणत्या राज्य सरकारने मंजुरी ही दिलेली आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकारने बेंबळा नदी सिंचन प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. हा प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यामधील आहे, यवतमाळ जिल्ह्यातील. पुढील प्रश्न आहे, राम रसायन पुस्तकाचे प्रकाशन खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर मोरारी बापू यांच्या हस्ते राम रसायन पुस्तकाचे प्रकाशन हे नुकतंच करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पर्यटन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 25 जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिवस हा नुकतंच साजरा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तो पाहू शकता. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.